श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सेवेतून अनेक सेवेकरी सेवा करत असतात, पण अनेक सेवेकरांना त्या सेवेतून यश प्राप्त होत नाही. आम्ही पुष्कळ करतो पण आम्हाला मनासारखं त्याच्यातून काही लाभ होत नाही असं अनेकांना वाटतं. पण जर तो खरोखर सेवेकरी असेल, जर त्याच्याकडे देवघरामध्ये स्वामी समर्थांच्या फोटोचे अधिष्ठान असेल आणि दारू मांस मटण बंद केलेलं असेल, सोबत परान्नाचा दोष त्याने बंद केलेला असेल, तर त्याला स्वामी सेवेतून संपूर्णपणे फळ मिळायला हरकत नसते. पण काही लोकांची श्रद्धा त्या ठिकाणी कमी पडते. मग श्रद्धा कशी असावी असा एक प्रश्न माणसाला पडतो. श्रद्धा जी आपण आपल्या आईवर ठेवतो, ती श्रद्धा जर आपण आपल्या धर्मावर ठेवली तर आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळायला वेळ लागत नाही. मग आईवरची श्रद्धा कशी असते? आईने आपल्याला सांगितलेलं असतं की तुला बाळा हे तुझे वडील आहेत. आपण आईवर कधीही शंका घेतली नाही की वडील असल्याचा पुरावा दे, DNA कर, रक्तलघवी तपास. नाही, कोणताही कितीही हलकट माणूस असला तरी त्याला आपल्या आईवर शंका कधीही येत नाही आणि मरेपर्यंत तो आपल्या वडिलांचे नाव लावत असतो, कुठलाही पुरावा नसताना. मग जर ही श्रद्धा आपण आईवर ठेवलेली असते, तीच श्रद्धा जर आपण आपल्या कुठल्याही धर्मावर, आपल्या गुरुवर, आपल्या मार्गावर जर ठेवली तर त्याला पूर्णपणे त्या सेवेचे फळ मिळायला हरकत नसते. दुसरं, प्रत्येक दुधात तूप असतं हे सर्वांना माहीत असल्यानंतर सुद्धा मला आत्ताच दुधातून तूप दाखव असं म्हटलं तर कितीही चांगल्या माणसाला दुधातून तूप दाखवता येत नाही. त्यासाठी एक विशिष्ट क्रिया करावी लागते. दुधाला विरजन लावावं लागतं, त्याचे दही झाल्यानंतर त्याचे लोणी काढावं लागतं आणि लोणी काढत असताना त्याच्यातून ते लोणी किंवा नवनीत निघाल्यानंतर त्याला कढवलं, त्याच्यातून गरम केलं तर मग तूप आपल्याला दिसतं. म्हणजे या धर्माच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. एक योग्य गुरु असा मिळावा लागतो. भक्त आणि भगवंताला मिळवणारा एक संत आपल्याला मिळावा लागतो आणि संताने भक्ताला भगवंत मिळवून द्यायचे कार्य करायचे असतं. कुठलाही संत स्वतः भगवंत व्हायला लागला तर ते कार्य पूर्णत्वाला जात नाही. तेव्हा असा योग्य गुरु मिळवावा आणि आपल्या जीवनाच्या नवनीतातून आपण तूप मिळवून घ्यावं, ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.